मम्मा बोले हर पल पढ़ते जाओ बच्चा, छोड़ो गाना वाना ये काम नहीं अच्छा। शिक्षण परिषदेचा गाभा काय आहे? तर सर्वप्रथम हे सांगू इच्छितोय की शिक्षण परिषद म्हणजे शिक्षणाची देवाणघेवाण. शिक्षण परिषद म्हणजे हे फक्त यायचं, आपण जायचं, केव्हाही जायचं, केव्हाही घेऊन जायचं, ही शिक्षण परिषद नाही. आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत. आपण सर्व शिक्षकांची जे नाविन्यपूर्ण काय आहे गाभे आहे ते आपण घेऊन जाणार आहोत आणि शिक्षण परिषद, त्याला अर्थ शिक्षण परिषद. शिक्षणाची देवाणघेवाण आपण जे आजच्या दिवसात, पूर्ण दिवसात शिक्षणाची देवाणघेवाण करणार आहोत. या उलट या व्यतिरिक्त कोणतीही बाब आपल्या शिक्षण परिषदेत नसेल. सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांना अशी विनंती करू इच्छित आहोत की आपण, माझे मार्गदर्शक आहेत, हे मार्गदर्शन करत असताना कुणीही आपसात बोलू नये, कुणी मोबाईल उचलू नये. कारण की जो मार्गदर्शन करत असतो तो डिस्टर्ब होतो की माझा काहीतरी चुकतोय का, त्याच्यामध्ये काहीतरी चिलबिचिल होते. तर तो कुणीही आपल्याला चर्चा करण्यासाठी आपल्याला वेळ देणार आहे. आपल्याला काय त्याच्याविषयी तुम्ही चांगलं करा याची मला खात्री आहे, काय त्याच्यासाठी आपल्याला वेळ दिला जाईल. पण ज्यावेळी मार्गदर्शन करत असतील त्यावेळी आपसात कुणीही बोलू नये. आपल्या कार्यक्रमासाठी मान्य वरिष्ठ विस्तार अधिकारी फुले मॅडम हे उपस्थित राहणार आहेत. आपलं भाग्य जे आहे मला वाटतं आपल्या या शिक्षण परिषदेसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला लागणार असणार आहे. गणेश शिक्षण अधिकारी हे रजेवर असल्यामुळे ते उपस्थित राहू शकणार नाही. त्यांची मी फोनवर चर्चा केली, त्यांनी आपल्या शिक्षण परिषदेसाठी शुभेच्छा दिलेल्या. शिक्षण परिषदेसाठी जे विषय आहे, सर्वात महत्वाचा जो विषय आहे अध्ययन निष्पत्ती आधारित मासिक नियोजन. सर्वात जो आजचा महत्वाचा जो विषय आहे तो हा विषय आहे. आपण शाळेत गेल्यानंतर त्या आधारित आपण मासिक नियोजन प्रत्येक शाळेत आहे, प्रत्येक शिक्षकाचा असतो मासिक नियोजन. त्या मासिक नियोजनाच्या आधारावर आपण ताकद काढतो, अध्यापन करत असतो. पण आता किती शिक्षकांनी स्वतः तयार केलेला आहे, किती शिक्षकांनी बाहेरून विकत घेतलेला आहे, हे आज आपल्याला त्यातून थोडा सारांश मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे, आज आपल्या प्रातिष्ठिकरित्या आपले जे तज्ञ मार्गदर्शक आहेत राकेश सर, त्याची कल्पना आहे काय की आपण ह्या पद्धतीत करून घेतलं तर अतिउत्तम होईल. माझं खरं सांगतोय, वाकल्याबाबी त्यांच्यावरती विचार होता की सर्व शिक्षकाला मिळून मिसळून मासिक नियोजन कसा तयार केला जातोय त्याची प्रातिष्ठिकरित्या आपल्याला आपले अनुभव येणार आहे. खरं सांगतो, मी त्यांचं कौतुक करतोय. तसे महत्वाची बाब म्हणजे इतका 5वी शिष्यवृत्ती. गाना वाना ये काम नहीं अच्छा,